संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांचं पैठण अर्थात प्रतिष्ठान नगरी, शककर्ते शालिवाहन, सातवाहन राजे ते एकनाथ महाराज अशी जी थोर परंपरा ज्या पैठण नगरीला आहे, तिचं पुरातन नाव प्रतिष्ठान नगरी, जिला भारतातली दक्षिण काशी असं संबोधलं जायचं. हे विद्वानांचं शहर आहे, प्रतिष्ठित लोकांचं शहर आहे, म्हणून त्याला प्रतिष्ठान नगरी, आता सध्याचं नाव पैठण असंही म्हणतात. तर अशा या विद्वानांच्या नगरीत, समंजस लोकांच्या, विचारवंतांच्या नगरीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि या पैठण नगरीचा काय इतिहास आहे, अगदी आदिमानवापासूनचे इथं वस्ती होती याचे पुरावे सापडलेले आहेत. असे ही अत्यंत पुरातन, प्राचीन, ऐतिहासिक अशी ही नगरी. आणि या नगरीमध्ये आज मी उभा आहे. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. ज्ञानोबा तुकाराम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्याला माहिती आहे, ज्ञानोबा तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा यंदा आम्ही संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज त्यांच्यावर विशेषांक करत आहोत. आणि त्यानिमित्तानं त्यांची जी पैठण नगरी आहे, या पैठण नगरीचा इतिहास, भूगोल, सामाजिक इतिहास असेल, आर्थिक असेल, या सगळ्या विषयांचा आपण मागोवा घेत आहोत. इथल्या विद्वान मंडळींशी, अभ्यासकांशी बोलत आहोत. आणि त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत बोलायला प्राध्यापक संतोष गव्हाणे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर नमस्ते, आमच्या ज्ञानोबा तुकाराम मध्ये आपलं स्वागत. आणि या निमित्तानं आपल्याला विनंती अशी आहे की पैठणचा जो प्राचीन इतिहास आहे, तो प्राचीन इतिहास तर त्या काळातल्या सातवाहनकालीन असेल, त्याच्यानंतरचं वाकाटक असेल, वेगवेगळ्या सत्ता इथं नांदल्या आणि त्याच्या सगळ्या वैभवाच्या ज्या खुणा आहेत, इतिहासाच्या खुणा आहेत, त्या पैठणमध्ये अजूनही पाहायला मिळत आहेत. आणि आपण जिथे उभे आहोत, हा परिसर, याला पालथी नगरी असं म्हणतात. तुम्हीच आता त्याच्याविषयी सविस्तर सांगा. तर या पालथी नगरीमध्ये एक तीर्थखांब आहे, जो खरं तर विजयाचं प्रतीक आहे. एका राजाने दुसऱ्या राज्यावर मिळवलेल्या विजयाचं तो प्रतीक आहे. आणि मला वाटतं भारतात दोनच खांब असे आहेत, त्याच्यापैकी हा दगडी कोरीव पाषाणाचा असलेला खांब आहे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा खांब आहे. हा खांब काय आहे, कोणी कोणावर विजय मिळवला आणि त्याच्या प्रत्यर्थ तो कधी उभारला, इथं पासून तर ती सगळा जो इतिहास आहे तो आपण सांगावा अशी विनंती आहे. सगळ्यात सुरुवातीला ज्ञानोबा तुकाराम सर्व संपादक मंडळ आणि सर्व टीमचं मी अभिनंदन यासाठी करतो की संत एकनाथ महाराजावरती तुम्ही विशेषांक करत आहात. आणि तो विशेषांक करत असताना प्राचीन पैठणचंही तुम्ही त्यामध्ये समावेश करण्यात आहात. तर त्यामुळे मी एक विशेष असं तुमचं अभिनंदन आणि कौतुक करतो. गेल्या 4-5 वर्षापासून तुम्ही संत साहित्याला हा विशेषांक वाहून घेतलेला आहे आणि अतिशय प्रसिद्ध अतिशय चांगला असा हा विशेषांक आहे. तर मी पेतनिका पासून पैठणची सुरुवात आपल्याला खरं तर करावी लागेल. इसवी सन पूर्व 300 वर्षापूर्वी येथे पेतनिकांची राजधानी होती आणि पेतनिकांमुळेच याला पैतान असं म्हटलं जात होतं. अच्छा. आणि प्राचीन पेतनिक हे राजे 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 राजवट, पेतनिक एक राजघराणं, मुलक पेतनिक ही राजवट होती. आणि पेतनिकांचा पराभव करून सातवाहनांची राजवट या ठिकाणी सुरुवात झाली. हो. तर भारतीय पूर्ण खंडामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये सातवाहन हा एक अशा प्रकारचा राजवंश आहे की या सातवाहन राजवंशामध्ये 30 राजे होऊन गेले. आणि इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 म्हणजे 460 वर्ष या राजाने, या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. आणि यामध्ये 30 राजे होऊन गेले. या 30 राजाने राज्य करत असताना या हे त्यांचं प्रतिष्ठान हे राजधानीचं शहर होतं. आणि या राजधानीच्या शहरामधून त्यांनी साहित्यिक क्षेत्रामध्ये मोठं काम केलं. त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये तर पूर्ण या सातवाहनाला त्रिसमुद्र पितोय असं म्हटलं जातं. कारण तिन्ही बाजूनी जो समुद्र आहे तिथपर्यंत, म्हणजे इकडे अरबी समुद्र, पॅसिफिक महासागर आणि या तिन्ही समुद्रापर्यंत ज्याचे घोडे पाणी पितात असा हा सातवाहन. सर सातवाहन हे मूळचे कुठले, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वाचायला मिळतं.
तर नेमके हे राजे कुठले मूळचे? सातवाहन हे मूळचे पैठणचेच असं समजावं पैठणचेच लागेल. असं समजायचं. कारण पैठणमध्येच सातवाहन राजवंशाचा उदय झालेला आहे हो. आणि पैठणहूनच ह्या राजवंशाचा विस्तार झालेला आहे. तर हम्म. आंध्रभृत्या असंही म्हटलं जातं, कारण आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं राज्य विस्तारित झालं होतं. बरोबर. तर त्यामुळे त्यांना आंध्रभृत्या ही पण उपाधी दिली जाते. इकडे जुन्नर वगैरे या भागामध्ये सुद्धा आंध्रमावळ म्हणतात. आंध्रमावळ तिथे एक आंध्र नदी आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये सातवाहनांचं शालिवाहनांचा एक पुतळा पण तिथे आहे. तर हे जे 30 राजे होऊन गेले वेगवेगळे, या 30 राजांचं एक वैशिष्ट्य अशा पद्धतीने होतं की हे सगळे मातृसत्ताक पद्धतीचे आणि त्यामुळे गौतमी पुत्र, वशिष्ठी पुत्र, पुलमावी अशा प्रकारे आईचं नाव त्यांचं लावलं जात होतं. तर यामध्ये या 30 राजांनी यांच्या ज्या वेगवेगळ्या कारकिर्दी राहिल्या, या सगळ्या कारकिर्दी ज्या आहेत त्या अत्यंत गाजलेल्या आहेत. अतिशय शूर वीर असं हे घराणं होतं आणि कला साहित्य या सगळ्या क्षेत्रामध्ये पूर्ण या राज्याचा त्यांनी मोठ्या प्रमाणे कशा प्रकारे विस्तार होईल हे पण बघितलं होतं. सातवाहन सम्राट राजा हल यांच्या काळामध्ये खरं तर मराठी साहित्यामधलं हे पहिलं साहित्य ज्याला म्हणतो आपण आद्य साहित्य, आता अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात जी समिती नेमण्यात आली होती, तर त्या समितीने सुद्धा पैठणच्या गाथा सतसई जी आहे, तर त्या सप्तशती गाथा सप्तशती असंही म्हणतो, गाथा सतसई तसं त्याचं पहिलं असं पण असंही वाचलं. तर त्याचं नाव घेतलं जातं. त्याचं कारण असं आहे की ती मराठी मधली आद्य गाथा आहे, ज्याच्यामध्ये 100 वेगवेगळ्या 700 वेगवेगळ्या गाथांचं. सर त्याला गाथा असंच म्हणतात ना? गाथा असं म्हणजे जसं अभंगाची गाथा, तुकोबांची गाथा, तसं गाथा हे तेव्हापासूनच त्याचं नाव आहे. कवितेला गाथा म्हणायचं. गाथा असंच म्हटलं जातं. आणि हे एका कवीचं नाहीये. तर त्यावेळेसच्या राज्यामध्ये किंवा देशभरामध्ये अनेक कवींच्या वेगवेगळ्या ज्या कविता आहेत त्या एकत्र केल्या आणि त्या कविता एकत्र केल्यानंतर त्यातल्या 700 निवडक त्या गाथा सचईमध्ये आल्या आणि तो आद्य ग्रंथ म्हणून, म्हणजे मराठी अभिजात भाषेचा दर्जा देत असताना त्या भाषेचं किती पुरातन आहे हे पण तपासलं जातं. तर ते तपासत असताना तर मराठी भाषा अभिजात आहे गाथा सचईहून आपल्या लक्षात येतं. ही साधारण किती वर्षांपूर्वीची गाथा ही आपली गाथा सप्तशती? गाथा सचई ही 2078. त्या बात. हा. आणि सर गाथा सप्तशतीमध्ये किंवा सतईमध्ये कुठल्या प्रकारचं काव्य आहे, म्हणजे त्या काळातलं समाज जीवनाचं प्रतिबिंब? श्रृंगारिक रस असणारं काव्य आहे, शृंगार काव्य आहे. त्यामध्ये पैठणचं वैभव दर्शवणारं काव्य आहे. पैठण आणि ही राजधानी किती मोठी होती याचं वर्णन करणारे आहे. आणि या सर्व काव्यामध्ये शेतकऱ्यांचं वर्णन करणारे असे वेगवेगळ्या शेतीच्या काळातली असं वर्णन करणार आहे. खरं तर त्यावेळेचा एकूण जो राहणीमानाचा लोकांचा दर्जा होता किंवा ते आहे ते किती उच्च दर्जाचा होता हे पण आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. बरोबर. तर सातवाहन काळाचे हे जे 30 राजे आहेत, या 30 राजामध्ये ज्यावेळेस शकांनी भारतावर आक्रमण करायला सुरुवात केली, शक ज्यावेळेस आपल्याकडे आले त्यावेळेस शकांचा पराभव जुन्नर जवळ या सातवाहन राजातल्या वशिष्ठीपुत्र जे पुलमावी आहेत त्यांनी केला आणि तो पराभव झाल्यानंतर यांना शक करते असं म्हटलं गेलं. म्हणजे तो जो नाणेघाट आहे त्याच्याशी संबंधित तुम्ही सांगा. नाशिकच्या जवळपास ही लढाई झाली आणि त्यानंतर तिथं विजय मिळाल्यामुळं त्यांनी शालिवाहन शक जे आहे ते सुरुवात केली आणि शालिवाहन शकाची सुरुवात जी आहे ती याच पैठण नगरीतल्या एका राजाने केली. आणि तो उत्सव म्हणजे जे आपलं मराठी कॅलेंडर आपण ज्याला म्हणतो, मराठी नववर्ष सुरू होतं, तो जो कालमापनाची जी पद्धती आहे, मराठी कालमापनाची शालिवाहन शक ही कालमापनाची पद्धत सातवाहन राजवंशापासून सुरुवात झाली, म्हणजे इथून सुरू झाली असं आपल्याला गव्हाणे सर सांगतात. हा सर बोला. या पद्धतीने सगळं पुढे चालत गेलं. सातवाहन इसवी सन 230 पर्यंत ते होतं. नंतर चालुक्य आले, वाकाटक आले, असं करत करत यादवांच्या 12व्या-13व्या शतकांपर्यंत या ठिकाणी ही राजधानी वेगवेगळ्या राजांची राहिलेली आहे. परंतु या सगळ्या कालखंडामध्ये इथले वाडे असतील, इथले वेगवेगळे
संस्कृती असेल, ही संस्कृती प्रत्येक राज्यकर्त्याच्या काळामध्ये ही चांगल्या प्रकारे टिकून राहिली या ठिकाणी. आता आपण जो समोर स्तंभ बघत आहोत त्याला तीर्थखांब असं म्हटलं जातं. तीर्थखांब. तर हा जो तीर्थखांब आहे याच्या बाबतीमध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे शालिवाहनांचा राजवाड्याच्या समोर विक्रमादित्य बरोबर शालिवाहनांनी ज्यावेळेस लढाई जिंकली त्यावेळेस त्या लढाईच्या विजयाच्या प्रित्यर्थ हा विजयस्तंभ शालिवाहनांच्या राजवाड्याच्या समोर स्थापन झाला. असं म्हणजे इथे शालिवाहनांचा राजवाडा, हा शालिवाहन ही सातवाहनांची राजधानी. आपण जर आता हे जे पालथी नगरी ज्याला म्हणतो हे जीर्ण जे सगळे वाडे दिसतात, पालथी नगरी जी म्हणतो आपण, ही सातवाहनांची त्यावेळेसची राजधानी. हे सगळे वाडे त्या काळातले जीर्ण असतील असं नाही. हे वाडे जे ते अलीकडच्या कालखंडातले, पण परिसर हाच येतो. कारण यांनी त्यांच्या राजवाड्यासमोर जर उभारला याचा अर्थ या परिसरात राजवाडाही असला पाहिजे असंही म्हटलं जातं. त्यानंतर काही इतिहासकार असं म्हणतात की हा 12व्या शतकामध्ये यादवकालीन असला पाहिजे. म्हणजे हा जो स्तंभ आहे तर 12व्या शतकातला असला पाहिजे असं पण म्हटलं जातं. बरेच जणांनी आता संशोधन करून हा 12व्या शतकातला आहे अशा पद्धतीने सुद्धा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. याचं वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये पाताळ लोक, स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक, म्हणजे हिंदू धर्मामध्ये ज्या कल्पना आहेत तिन्ही लोकांच्या दाखवलेल्या आहे. पाताळ लोकांमध्ये बघा तिथे एक भैरव दाखवलेला आहे जो पाताळांचा म्हणजे पाताळाचा राजा असं म्हटलं जातं. पृथ्वीलोक मध्ये वेगवेगळे आपण भोग वगैरे जे भोगणार आहेत म्हणजे मैथून वगैरे लेणी त्या पद्धतीने मधली जी पट्टिका आहे आणि वरती स्वर्गलोक आहे. सप्तमातृका पण त्याच्यामध्ये खाली आहे. आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा खांब आहे. आपण जरी 12व्या शतकामध्ये म्हटलं तरी आज त्याला म्हणजे खूप मोठा कालखंड ओलांडलेला आहे. आणि हा जसा तसा या ठिकाणी वर्ष झाली. आज 12वे शतक, 700 वर्ष झाली. समजा 12व्या शतकातला आपण तर 700 वर्ष. आणि सातवाहनांचा काळ म्हणजे पुन्हा अजून दुप्पट वर्ष झाली. तरी त्याचा आखीव रेखीवपणा त्या दगडाचा तो कायम आहे. तो कमी झालेला नाही. त्याच्यावर जी कोरलेली शिल्प आहेत ते अतिशय दगडी काम आहे ते एकदम उठून म्हणजे हे नाही झिजलेली पण दिसत नाही. आणि एक दुसरं असं होतं की अजिंठा आणि वेरूळ लेण्या ज्या आहेत त्या लेण्यांतल्या बऱ्याचशा लेण्या ज्या आहेत त्या सातवाहनकालीन आहेत. आणि सातवाहनांच्या काळामध्ये काकोस नावाचा कोकस असं काहीतरी तो जो शिल्पकार आहे तो शिल्पकार सुद्धा पैठणचा होता. मुळात सर सातवाहन हे कुंभार काम किंवा कुंभारांशी संबंधित मातीकाम या घराण्यातले असं पण वाचण्यात येतं. असं पण म्हटलं जातं की त्यावेळेस एक याला प्रतिकात्मक आपण बघितलं पाहिजे की कुंभार समाजाचं देशभरातून कुंभार समाज येऊन सातवाहनांची जन्मस्थिती या ठिकाणी साजरी करत असतो. तर ज्या वेळेस प्रतिष्ठानावर आक्रमण झालं आणि ते आक्रमण झाल्यानंतर इथली जी प्रजा होती किंवा इथलं जे सैन्य होतं हे लढण्यासाठी तयार नव्हतं. त्यावेळेस त्यांनी असे मातीचे जे सैन्य होतं त्याच्यावर अमृत पडलं, ते जिवंत झाले आणि त्यांनी लढाईला सुरुवात केली. ते प्रतिकात्मक आहे. तर त्यांनी शौर्य गाजवलं, शौर्याची भावना लोकांमध्ये सैनिकांमध्ये निर्माण केली, त्यांना लढायला प्रेरित केलं आणि त्यानंतर त्यांनी तो विजय प्राप्त केला असंही आपण त्यामधून म्हणू शकतो. तर सातवाहनामध्ये वेगवेगळ्या धर्मग्रंथामध्ये सातवाहनांच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. जैन धर्मामध्ये सुद्धा सातवाहनांचा उल्लेख आहे. एखादा राजा जैन सातवाहनांचा असू शकतो अशा पद्धतीने सुद्धा त्यांचा उल्लेख जैन धर्मामध्ये केलेला आहे. त्यामुळं धर्म आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा आपण या संदर्भात बाजूला ठेवू, कारण हा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. परंतु तो अतिशय शौर्यपूर्ण होता. संपूर्ण भारताला तर विशेषतः महाराष्ट्राला मराठी ही जी भाषा आहे या मराठी भाषेचं आद्य ग्रंथ देणारा तो ठरला. त्याचबरोबर या ठिकाणी फाल्गुनोत्सव भरवला जायचा सातवाहन कालामध्ये. फाल्गुनोत्सव म्हणजे देशभरातले वेगवेगळे कलाकार जे आहेत ते कलाकार या ठिकाणी यायचे. ते कलाकार ती कला त्यांची सादर करायचे. तर या सगळ्या वेगवेगळ्या कलाकारांना सुद्धा आश्रय देणारा हा प्रांत होता. त्यामुळे आणि इथल्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सातवाहनांची ही राजधानी होती.
हा इतिहास जगासमोर आणण्याचं काम 2 जणांनी केलं. बर. एक तर इतिहास संशोधक बाळासाहेब पाटलांनी केलं आणि मोरवंचीकर सरांनी केलं. बरं. तर बाळासाहेब पाटलांनी या ठिकाणी पालथ्या नगरीमध्ये जे वेगवेगळ्या वस्तू मिळायच्या, या ठिकाणी काही काम करण्यासाठी किंवा जे लोक यायचे त्यांना त्या वस्तू मिळायच्या आणि ते बाळासाहेब पाटलांना दाखवायचे, हे सापडलं ते सापडलं. आणि बाळासाहेब पाटलांना त्याची एक आवड निर्माण झाली. बरं. आणि मग त्यांनी ते कलेक्शन केलं. आणि मग त्यांनी इतिहास काही तज्ञ त्यांना विचारलं हे कधीचं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. आणि मग हळूहळू त्यांची आवड वाढत गेली, त्या कलेक्शनही वाढत गेलं. आणि आज बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालय म्हणून संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये आपल्याला या सगळ्या वस्तू पाहायला मिळतात की या वस्तू ज्या आहेत त्या सातवाहन कालखंडातल्या आहेत. आणि हा इतिहास मग त्यानंतर हळूहळू जगासमोर येत गेला. आणि पैठणच ही सातवाहनांची राजधानी होती हे जगाला माहित झालं किंवा हे जगासमोर आलं. तसं इथं पाहिलं तर वेगवेगळ्या धर्माचे प्रभाव एकत्र नांदलेले आहे. अगदी. म्हणजे इथं सुफी संत पण येऊन गेले. सय्यद सादात, मौलाना साहब दर्गा इथं जर आपण पाहिलं तर यांनी सुद्धा इथं शांततेचा आणि संदेश दिला. या ठिकाणी महानुभव पंथाची सुद्धा सुरुवात जी आहे, स्थापना याच ठिकाणी झाली. चक्रधर स्वामींनी भारतभर भ्रमण करत असताना जवळपास 2 वर्षापेक्षाही जास्त कालखंड या पैठण नगरीमध्येच आपण महानुभव आश्रम जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी त्यांनी व्यतीत केलेला आहे. आणि महानुभव धर्माची स्थापना जी पंथाची स्थापना जी आहे ती सुद्धा याच ठिकाणी खऱ्या अर्थानं झाली आहे. बरोबर. तसं आपण जर पुढे आलो तर मग संत एकनाथ महाराज, सर जैन बौद्ध या ज्या परंपरा आहेत त्या पण इथे नांदल्यात. हे पंथ मुनी सुरवतनाथ नावाचं एक या ठिकाणी जैनांचं अतिशय क्षेत्र आहे. अतिशय धार्मिक दृष्ट्या महत्व असणारं मंदिर या ठिकाणी आहे. आणि ती मुनी सुरवतनाथाची जी मूर्ती आहे ती वालुकामय मूर्ती आहे. आणि असं म्हटलं जातं की भारतामध्ये वाळूपासून निर्माण झालेली अतिशय सुंदर अशी देखणी मूर्ती या ठिकाणी जैन मंदिरामध्ये आहे. तर या जैन मंदिरासाठी या मुनी सुरवतनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून जैन समाज हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतो. जैन चिमणा पंडित नावाचे एक जैन संत होते. आणि संत म्हणण्यापेक्षा साहित्यिक होते. ते पण या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती लिखाण केलेलं आहे. चिमणा पंडितांची समाधी सुद्धा आपल्याला या ठिकाणी डोलेश्वर मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते. याच प्रकारे जैन मंदिर जे आहे ते या जैन मंदिराच्या अनेक वेगवेगळ्या आख्यायिका पण आहेत. आणि त्या आख्यायिकासाठी सुद्धा हे जैन मंदिर चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आहे. आजही ते तळघरामध्ये असल्यासारखं ते जैन मंदिर आहे. बरं. आणि ती मूर्ती अतिशय सुबक आहे, सुंदर आहे. आणि वाळू पासून निर्माण झालेली ती मूर्ती आहे. तर जैन संप्रदाय सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुण्या गोविंदाने नांदत होता. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. सुफी संतांचा आपण सय्यद सादात जो दर्गा आहे तो असेल, त्यानंतर मौलाना साहब की ज्यांना संत एकनाथ महाराजांचं समकालीन समजलं जातं. आणि संत एकनाथ महाराजांच्या आणि त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आणि ते धार्मिक चर्चा एकत्र करत असत असंही म्हटलं जातं. बरं. की मुस्लिम आणि हिंदू हे समाज कसे एकमेकांमध्ये त्यावेळेस मिसळलेले होते, कसे एकमेकांमध्ये एकत्रित राहून संस्कृती. त्यांचा दर्गा काय नावाचा? साहित्यिक मौलाना साहब. आणि तो दर्गा सुद्धा या ठिकाणी गोदावरी नदी काठीच आहे. तोही आपल्याला बघण्यासारखा आहे. सय्यद सादात येथे जे आपण याला मडीचे नवनाथांचे जे आहेत, नवनाथांचा आणि सय्यद सादात दर्गाचा सुद्धा काही संबंध आहे. तर मडीला किंवा याला जी यात्रा भरते तर ती यात्रेची सुरुवात सय्यद सादात या दर्ग्यापासून जी काठी आहे, मानाची काठी असते ती गेल्यानंतरच ती सुरुवात होत असते. आम्ही षष्ठी यात्रेच्या वेळी नाथबाबांच्या आलो होतो तेव्हा त्या सय्यद सादात दर्ग्यात तुम्ही जे म्हणताय त्या काठ्या तिथे आल्या होत्या, ते भक्तगण आले होते तिथे. ते बघितलं आम्ही. तर अशा प्रकारे पैठण हे सर्व धर्मियांचं एक महत्वाचं स्थान आहे असंही आपण म्हणजे बघा तुम्ही सांगितलं चक्रधरांचा ज्याला महानुभव पंथाचं स्थापना याच ठिकाणी झाली. जैनांचं प्राचीन देशभरातून नाहीतर जगातून महानुभव पंथांची लोक आजही चक्रधर स्वामींच्या या
तिथे येतात या मठामध्ये मठ असं म्हटलं जातं. त्यांचं स्थान तिथे महात्म्य आहेच आहे. आणि जैन आहेत, महानुभव आहेत, सुफी आहेत. आता हिंदूंची तर दक्षिण काशीच म्हटलं जातं आणि त्यामुळे याला बौद्ध धर्मियांचे इथे काही पाऊलखुणा बौद्ध धर्मियांच्या पाऊलखुणा म्हटलं तर असं काही सापडत नाही, परंतु ज्या लेण्या आहेत लेण्यांचा जो काकोस जो आहे तो काकोस इथलाच असल्यामुळे म्हणजे इथून त्याच्या नेतृत्वाखाली मी असं वाचलं की शिल्पकार तिकडे गेले, लेणी खोदायला गेले. 400-500 मंडळी अशी काहीतरी, आणि ते जवळपास तो जो कालखंड आहे तो 400 वर्षाचा आहे. 400 वर्षाचा म्हणजे लेण्याची जी प्रोसेस जी आहे पूर्ण तो 400 वर्ष चाललेली आहे. आता आपण ज्या भागात आहोत त्याला पालथी नगरी असंही म्हटलं होतं. आता ही पालथी नगरी पुरामुळे झाली की भूकंपामुळे झाली ही आपल्याला सांगता येणार नाही, परंतु गोदावरी काठामध्ये असणारी एक गोदा संस्कृती त्याला आपण म्हणू, खरं तर उत्खनन होण्याचा या ठिकाणी 2 वेळा प्रयत्न झाला. या ठिकाणी 2 वेळा उत्खनन झालं. या उत्खननामध्ये काही प्राचीन पुरातन मंदिराचे अवशेष आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत. परंतु इथं आणखी उत्खनन होणं खरं तर गरजेचं आहे. कारण जशी मोहिंजोदडो संस्कृती आहे तशाच प्रकारची इथे एक गोदा संस्कृती, त्यावेळेसच्या वस्तू जशा वरवरच्या वस्तू ज्या सापडलेल्या आहेत त्या बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालयामध्ये आहेतच, पण आणखी जर आपल्याला त्याच्यामध्ये खोलामध्ये जाऊन जर या संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर आणखी उत्खनन होणं या पालथ्या नगरीमध्ये आवश्यक आहे. सर बघा, पालथ्या नगरी विषयी अनेकांना कुतूहल वाटतं, पण ही नगरी ऍक्च्युअल पालथी कशामुळे झाली याचे काही पुरावे आपल्याला सापडत नाहीत. ते एकतर पुरामुळे झालेली असावी किंवा मोठा भूकंप झालेला असावा, परंतु सातवाहनांच्या काळातलं एक नगरी या ठिकाणी गडप झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत याच्या खाली एक मोठं अख्खं नगर असू शकतं. म्हणजे जसं तेर आहे उस्मानाबादला की तिथे एक मोठं नगर जमिनीखाली गडप झालेला. सातवाहनकालीन तेर सुद्धा सातवाहनकालीन आहे. भोकवर्धन म्हणजे भोकरदन सुद्धा एक व्यापारी केंद्र सातवाहनकालीन आहे. जुन्नर नाणेघाट हे सुद्धा सातवाहनकालीन आहे. पण म्हणजे तुम्ही सांगत होता तो हा जो तीर्थकांब आहे आपण जरा आणखी आपल्या प्रेक्षकांना जवळून दाखवूया की हा एवढा रेखीव त्या शिल्प वैभव जे म्हणतात एवढ्या शेकडो वर्षांपासून ते तसंच्या तसं आहे. आपण थोडं त्याच्या क्लोज आलो म्हणून एकदा फक्त ते सांगा ना, हे जी 3 काय म्हणतात त्याला तिन्ही लोक याच्यामध्ये दर्शविलेले आहेत. खरं तर पाताळ ही जे जमिनीला आहे तिथे चौरंग दिसतोय त्याच्या हा त्याचा बेस आहे. बेसच्या वरती आपण जर पाहिलं तर हा बेस आहे आणि ह्याच्या वरती आपल्याला 3 शिल्प दिसतात. खालच्या बाजूला जो दिसतोय ना ते छोटी पट्टी जी कोरलेली आहे त्याच्यामध्ये काही भैरवांच्या काही मूर्ती आहेत. भैरव म्हणजे पाताळचा राजा, पाताळ इथं मध्ये एक पृथ्वी लोक आहे. पट्टी दिसतीये मैथून लेणी ज्याला पुन्हा शिल्प ज्याला आपण म्हणतात, जी लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, खजुराहोमध्ये वगैरे त्या पद्धतीचे आहे. आणि वरती सगळ्यात वरती स्वर्ग लोक आहे. आणि वरती जो आहे चौपाई जो हे केलेला आहे तर याच्यावरती सध्या कबूतर बसलेत. पण अशी एक आख्यायिका आहे की जर या गोदावरीचं किंवा हे जे पाणी आहे की पाणी जर या टोकापर्यंत गेलं आणि चिमणी जर पाणी तिथून पिले किंवा कावळा जर तिथून पाणी पिलं तर जगबुडी होईल अशी पण एक आख्यायिका आहे. या तीर्थखांबाच्या अनुषंगाने अशा काही आख्यायिका पण सांगितल्या. म्हणजे याचा अर्थ एवढी वॉटर लेवल गेली तर साहजिक हे सगळं शहर बरोबर हे एक तर उंचावरचा भाग आणि त्याच्यामध्ये जर एवढी वॉटर लेवल असेल तर एवढा महापूर म्हटलं तर साहजिकच. करेक्ट आहे. पण लोकांची एक आख्यायिका आहे. त्यानंतर मग आपण संत एकनाथ महाराजांकडे जर आलो 15व्या शतकामध्ये संत एकनाथ महाराजांचं 12व्या शतकामधली जी मुस्लिम राजवट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं 12व्या शतकामध्ये ज्याला ज्ञानदेव रचिला पाया असं आपण म्हणतो. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्मांचा पाया रचला आणि संत ज्ञानेश्वराची जन्मभूमी आपेगाव जी इथून आपल्याला अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज सहित त्यांचे जे 5 भावंड आहेत या 5ही भावंडांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे, आपेगावला झालेला आहे. हो, इथून जवळच आहे ना. किती किलोमीटर आहे आपेगाव? 15 किलोमीटर वरती आहे. आणि आपेगावला जन्म
झाल्यानंतर हा. तर त्यांनी त्याला शुद्धीपत्रकासाठी ते पैठणला आले होते. संन्याशाची मुलं, त्यांना संन्यासाची अधिकार नाही मुलं मुंजीचा असं- वगैरे असं हिनवलं जात होतं त्यावेळेस. हा. आणि शुद्धीपत्रकासाठी ते इथं आल्यानंतर नागघाटावरती जर आपण पाहिलं तर तिथं एक रेडा आहे आणि रेड्यामुखी त्यांनी वेद वदवले असं जे म्हटलं जातं. तर तो रेडा पुन्हा आणि ती जागा जिथं शुद्धीपत्रकाची मागणी केली ती नागघाट हा परिसर आहे असं मानलं जातं. नागघाटाचं अहिल्याबाई होळकरांनी सुद्धा जीर्णोद्धार केलेला आहे. अशी अनेक घाट या ठिकाणी महानुभव पंथाच्या काळामध्ये आणि त्याच्या पूर्वीही होते. महानुभव पंथ जे मंदिर आहे, मठ आहे, त्या मठामध्ये गेलं तर तिथे एक नकाशा दाखवलेला आहे आणि त्या नकाशामध्ये पैठणमध्ये गोदावरी काठी जे असणारे त्यावेळेसचे जे घाट होते ते सगळे घाट त्यामध्ये दाखवले आहेत. त्याचबरोबर पैठणला 33 तीर्थावळी पण आहेत. 12 महादेव पण आहेत. 12 ज्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो, ते 12 ज्योतिर्लिंगासारखे वेगवेगळे वडवाळलेश्वर म्हणजे वडवाळीपर्यंत महादेव आहेत. वडवाळी इथे एक बालाजीचं म्हणजे विष्णूचं, व्यंकटेशाचं, लक्ष्मी सहित लक्ष्मी बालाजी एकत्रित मंदिर आहे. ते सुद्धा अतिशय पुरातन आहे. ते सुद्धा 11व्या-12व्या शतकातलंच असलं पाहिजे. ते मंदिर सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि जर आपण महानुभव पंथाच्या नकाशाच्या अनुषंगाने विचार केला तर ही नगरी वडवाळीपर्यंत मोठी होती अशा पद्धतीने आपल्याला समजता येईल. ओके. आता सर जो सातवाहन काल आहे त्याच्यानंतरच्या ज्या राजवटी आहेत त्या राजवटी कुठल्या कुठल्या आणि पैठण मधली जी ग्रेट व्यक्तिमत्व होऊन गेली त्यांच्याविषयी जरा थोडं सांगा ना. आपण तिकडे बसूया पलीकडे. या ठिकाणी नंतर जे चालुक्यांचं आलं, बदामीचे चालुक्य किंवा त्यांची जी राजवट आहे त्या काळामध्ये ही जरी राजधानी नसली तर या ठिकाणचं धार्मिक जे महत्व आहे ते धार्मिक महत्व कायम राहिलं. ते धार्मिक महत्व कुठेही कमी झालेलं नाही. ते आजतागायत सगळ्याच धर्मांच्या बाबतीमध्ये कायम आहे. आणि तसं बघायला गेलं तर संत ज्ञानेश्वरांचा जो कालखंड होता, भागवत धर्माची त्यांनी स्थापना केली आणि भागवत ज्ञानेश्वरी जो ग्रंथ नेवासा येथे त्यांनी जो लिहिला म्हणजे ज्याला आपण गीतेवरील टीका म्हणतो. आणि त्यानंतर संत एकनाथ महाराजांचं ज्याच्यावरती आपण तर संत एकनाथ महाराजांचं 15व्या शतकामधले शांती ब्रह्म असं संत एकनाथ महाराजांचा वेळोवेळी उल्लेख केला जातो. पण खरं तर ते क्रांतिकारी संत होते. कारण त्यांनी 15व्या शतकामध्ये मुस्लिम राजवट ज्यावेळेस मुस्लिम राजवट सुरू झाली होती आणि जातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेस भेदभाव होता. अशा वेळेस जातीमधला भेदभाव संपुष्टात आणण्याचं काम या ठिकाणी पैठणमध्ये केलं. पैठण हे तसं सनातनी विचारांचं गाव असल्यामुळे की जिथं संत ज्ञानेश्वरांना शुद्धीपत्रक घ्यावं लागलं, त्यांना ते नाकारलं गेलं होतं. तर अशा ठिकाणी या सगळ्या जातीपातीच्या भिंती पाडून टाकण्याचं काम सुरुवातीचं काम जर कोणी केलं असेल तर संत एकनाथ महाराजांनी केलं. आणि त्यानंतर संत एकनाथ महाराजांनी समाजामधला दंभ असेल, समाजामधले अंधश्रद्धा असतील, हे सगळ्या त्यांच्या साहित्याच्या मधून नष्ट केल्या. म्हणजे संत एकनाथ महाराजांनी जो काव्य प्रकार रुजू केला भारुड, खऱ्या अर्थाने एक लोकगीत आहे. आणि हे भारुड जे आहे हे भारुडाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजनामधूनच प्रबोधन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. शुगर कोटेड गोळी म्हणतात. मनोरंजनातून प्रबोधन झालं. आणि भारुडामध्ये त्यांनी अशी असंख्य भारुडं लिहिली. गवळणी सुद्धा त्यांच्या घागर घेऊन पासून जर आपण गवळणी अतिशय चांगल्या गवळणी त्यांनी लिहिल्या. भक्ती संप्रदायामध्ये गवळणीला असं वेगळं महत्व आहे. हस्तमलक सारखा त्यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर एकनाथी भागवताची तर काशीमध्ये हत्तीवरती मिरवणूक निघाली. हा मराठीतला एक मोठा मानाचा ग्रंथ, सन्मानाचा ग्रंथ मानला जातो की. आणि हा जो एकनाथी भागवत ग्रंथ आहे काशीमध्ये तर मिरवणूक निघालीच, परंतु याच ग्रंथामध्ये त्यांनी मराठी भाषेचं महत्व सांगितलेलं आहे की संस्कृत जर देवे केली तर मराठी काय चोरापासून उपजली काय, असं अशा पद्धतीची त्यांची ओवी याच एकनाथी भागवतामध्ये आहे.
आणि सर याच्यामध्ये गीता भागवत करीती श्रवण वारकऱ्यांचं व्यवच्छेदक लक्षण असं आहे. वारकरी कोणाला म्हणायचं तर जे गीता आणि नाथांचं भागवत वाचतात. म्हणजे जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत असं म्हणतात. म्हणजे हा तीर्थखांब आहे तसा संत बहिणाबाईंनी वर्णन केलंय की ज्ञानदेवे रचिला पाया. म्हणजे त्या पंथाची त्या मानवतेच्या विचारांची स्थापना कोणी केली तर ते ज्ञानदेवांनी केली. त्याचा प्रचार प्रसार देशभर कोणी केला कन्याकुमारी ते काश्मीर तर तो नामदेवांनी केला. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार आहे. आणि जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत म्हणजे त्यांनी हा जो भागवताचा जो खांब दिलाय म्हणजे साहित्य रूपी आहे, तो विचार रूपी आहे, तो बंधुभावाचा आहे, प्रेमाचा तो विचार आहे, सामाजिक ऐक्याचा विचार आहे. त्या अर्थाने भागवत तुम्ही जो उल्लेख आणि लोकांना अंधश्रद्धेमधून बाहेर काढणार आहे. खऱ्या अर्थाने ज्ञानाचा उजेड त्यांच्या लोकांना जागरूक करणार आहे. आणि महत्वाचं या सगळ्या बहुजन समाजाला तळागाळातल्या माणसाला एकत्र करण्याचं बांधून ठेवण्याचं. स्वतः एवढा विद्वान पंडित आहे आणि पुस्तकांमध्ये आम्ही असं वाचलं. आम्ही मगाशी त्या अन्न छत्रालयात गेलो होतो, तिथे पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्या याने मला ते कथा आठवली की गावबा नावाचा कोणीतरी एक भोळसट माणूस आणि कौसनीत राहणारा गावबा नावाचा एक आणि तो येतो नाथांच्या घरी येतो काय त्यांची सेवा पडेल ते काम करतो काय. नंतर अंतकाळामध्ये जेव्हा मला वाटतं रामायण भावार्थ रामायण लिहायचा, भावार्थ रामायणाचा एक अध्याय गावबाने लिहिलेला आहे. शेवटी कोण लिहिणार तर त्या गावबाने म्हणजे आता भावार्थ रामायणच आहे का असं याच्याबद्दल मी नाही सांगू शकत. पण त्यांचं एक ग्रंथ आहे ते एका ग्रंथातला एक अध्याय त्यांनी गावबाने. याचा अर्थ अत्यंत सामान्य माणसाला अधिकार देणं, त्याला शहाणं करणं, त्याला शिकवणं, त्याचं प्रबोधन करणं. मग ते कुठलं का आता त्या काळात त्या जातीपातीच्या भिंती असताना वडार समाजाचं एक जोडपं त्यांच्याकडे झोपतं. ते शयनगृहात जाऊन कथा कीर्तन ऐकता ते कुठेतरी राणू महाराजा घरी जाऊन जेवतात. पितर म्हणून अंत्यजाचं मुलगा कडेवर घेणं असेल गोदावरी या सगळ्याच्या गोष्टी. आणि भूतदया म्हणून गाढवाला पाणी पाजणं असेल की गाढव म्हणजे भूतदया म्हणजे गाढवाला पाणी पाजणं म्हणजे प्राण्यावरती आपण केलेलं जे प्रेम आहे तेच ईश्वर सेवा आहे. बरोबर असं त्यावेळेस त्यांनी सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. हे म्हणजे मोठा विचार. म्हणजे त्या अर्थाने जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत म्हणजे हे जो वारकरी संप्रदायाचा जो विचार अजूनही तगून आहे त्याला खांब देण्याचं काम त्या अर्थाने नाथबाबांनी केलेलं आहे. आणि तुम्ही मगाशी सांगत होतात की सुफी आणि वारकरी विचारांचं जे हे आहे मौलाना साहेब जे आहेत ते आणि संत एकनाथ महाराज हे समकालीन होते 15व्या शतकामध्ये. त्यावेळेस मुस्लिम राजवट या ठिकाणी सुरू झाली होती आणि खुलताबाद या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक सुफी संत त्यावेळेस आले होते. आणि त्यापैकी काही सुफी संत पैठणला पण नव्हते की सय्यद सादात आले, जसे मौलाना साहेब आले. आणि यांची आणि नाथांची घट्ट अशी मैत्री झाली होती. आणि धर्म विचारावरती त्यांचं संभाषण, एकमेकांची वैचारिक जी देवाणघेवाण आहे ती एकत्र त्या काळी होत असे असंही समजलं जातं. सर आणखी नाथबाबांच्या अगोदरच्या काळातली जी सगळी व्यक्तिमत्व आहेत म्हणजे जसं गागा भट्टांचा उल्लेख आपण केला. गागा भट्ट तर आहेच. गागा भट्टांनी म्हणजे या ठिकाणचे जे काही वेगवेगळे घराणे होऊन गेलेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं घरी म्हणजे पूजापाठ वगैरे करण्यासाठी एक पारंपरिक ज्याला आपण हे म्हणतो तर तसं वेगवेगळे त्यांचं गागा भट्टच्या घराण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं एक पत्र सुद्धा आहे. बरं. आणि ते पत्र आपल्याला बाळासाहेब पाटील बाळासाहेबांनी ते मिळवलं आणि बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं ते पत्र ते पण तिथे आहे की तुम्ही त्यांनी काही राज्याभिषेकाच्या त्यांच्या वंशजांना लिहिलेलं आहे. आणि गागा भट्टांनी तर राज्याभिषेकाच्या वेळेस गागा भट्टांचं महत्व तर होतच आणि ते पण इथलेच मूळचे होते हे पण आहे. म्हणजे सर तुम्ही असं सांगत होतात की संत एकनाथांच्या काळामधला जे सुफी विचारांची सुफी संतांची जी विचार परंपरा आहे त्यांच्या दोघांमधली जी देवाणघेवाण आहे याच्याबद्दल तुम्ही सांगत होतात. इथं आता आपण बोलत बसलोय तीर्थखांबाच्या इथे तर चिराग आपले मित्र चिराग कवी मित्र आले. चिराग या ना तुम्ही. चिरागजी इथे बसा आणि आपण त्यांना विचारू. ते खूप चांगले कवी आहेत, प्रसिद्ध कवी आहेत आणि अभ्यासक पण आहेत. तर जी सुफी आणि वारकरी म्हणून ही जी विचार परंपरा आहे
पैठण मधली जी सुफी परंपरा आहे त्याच्याविषयी जरा सांगा ना. आता मी जेवढं वाचलं की मी आता जेवढं समजा ऐकलंय तुम्ही सांगतो की नाथांच्या काळामध्ये म्हणजे असं म्हणतात की नाथ महाराज आणि मनोज साहेब हे चांगले मित्र होते. नंतर शाह सय्यद पण हे चांगले मित्र होते. आणि एक धार्मिक सलोखा जो आहे तो आपण इथं बघू शकतो. जसं तुम्ही आता बघितलं गावातील नाथ मंदिर जे आहे का त्या बॅकसाईड एक दर्गा आहे. त्या बॅकसाईड 3 दर्गा येतात. एक अलादीन नावाची दर्गा आहे आणि ते 3 दर्गा आहे. तिथं असं म्हणतात की तिकून पालखी दरवेळेस येत असते. मग ते वारकरी येत असतात. कारण असं आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही आमची जी कबर आहे त्या ठिकाणी नाथांच्या पालखी धूळ आमच्या मस्तकावर पडावी. त्यानं त्या लोकांनी तिथं समाधी घेतली आणि दर्गा तिथं आहेत. मग इथं धार्मिक सलोखा दिसतो आपल्याला. आणि खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आपण ते म्हणू शकतो. बरं थोडक्यात. बरं. आणि तसं बघितलं की आपण पैठणमध्ये सुफी संत म्हणजे जसं आता तुम्हाला आख्यायिका माहित असेल की नाथ महाराजांवर 11 म्हणजे जो म्हणजे लगातार 108 वेळा थुकला होता. म्हणजे अंगावर थुंकीला प्रसाद देऊन मुक्त केला. ह्याप्रमाणे आपण जसं बघितलं की तो होता की तिथं खाली दर्गा आहे बघा. आपण जसं गाव भट्टीचा कोण येतो का ती दर्गा आहे पुढं. तर त्यांचं असं होतं की त्यांचं म्हणणं होतं की बाबा त्यांनी काय केलं की 108 वेळा नाथमाच्या अंगावर थुकले होते ते पान खाऊन. तर त्यांच्यामुळे काय झालं नेमकं की ते थुकले पण नाथ महाराजांना राग नाही आला. नाथांनी त्यांच्यामुळे 108 वेळा गोदावरीचं काय केलं म्हणजे दर्शन घेतलं किंवा त्यांनी मग स्नान केलं. आणि मग नाथ महाराज म्हणले की तू थुकला चांगलं झालं की तू 108 वेळा माझ्या अंगावर थुकला की मी ते जर तू नसतं केलं तर मग मी 108 वेळा गोदा स्नान करू शकलो नसतो. तर ही कुठे धार्मिक सलोखा आहे आणि ती समज तिथं आहे. नंतर मग झालं की जेव्हा पालखी थांबते कंटिन्यू जागे पण लोक थांबतात. विषय फक्त असा की धार्मिक सलोखा इथं कळतो मग आपल्याला की हिंदू आणि मुस्लिमचं इथं प्रतीक येतं कुठतरी येतं आपल्याला दिसतं. बरोबर. हा बंधुभावाचा भाग आपल्याला या गोष्टींमधून दिसतो. अशा प्रकारे नाथबाबांच्या साहित्यातून किंवा इतर आणखी काही उर्दू साहित्यामध्ये हा सलोख्याचा काही तुम्ही आणखी कुठे वाचलंय काव्य असं काही आहे? नाथांचं काही हिंदी काव्य पण आहे. नाथांनी त्यामध्ये बऱ्यापैकी हिंदीतून लिहिलेलं आहे. आता ते लगेच मला सांगता येणार नाही पण त्यांनी एक हिंदू तुर्क संवाद हिंदू तुर्क संवाद नावाचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिंदूतून बऱ्यापैकी काव्य लिहिलेलं आहे. आणि त्याच्या शेवटी ज्याला आपण काय बोध म्हणतो शेवट म्हणतो तो त्यांनी तुम्ही आम्ही एकच आहोत अशा अर्थाचा एक बोध केलेला आहे. बरोबर. तर सर हे एक झालं. आता इथला जो पैठणचं जे इकॉनॉमिक्स आहे पूर्वीपासूनच म्हणजे मगाशी तुम्ही बोलता अनौपचारिकरित्या आपण ते सांगत होतात की इथं जर गल्ली आहे तार गल्ली आहे पैठणी जी इथे बनवली जाते तर याच्याविषयी थोडं सांगा. पैठणवरून अनेक गोष्टीचा व्यापार सातवाहन कालामध्ये होत होता. रोम पर्यंत पैठणचा व्यापार चालत होता. एक पैठण एक राजधानीचं शहर असल्यामुळेही एक व्यापारी केंद्र होतं. आणि या ठिकाणच्या व्यापारामध्ये वस्त्राचा मुख्य सहभाग होता. आणि त्यामध्ये जर जगमान्यता पावलेली जी पैठणी आहे त्या पैठणीचं उगमस्थान हे पैठण आहे. आणि पैठणीचं उगमस्थान जर पाहिलं तर हे सातवाहन काळापर्यंत जातं. म्हणजे हे जे वस्त्र आहे 2000 वर्षापूर्वीचं आहे. आणि आपण आता पैठणीला असं आपण म्हणतो की पैठणी शालू किंवा साडी या प्रकारामध्ये आपण बघतो. परंतु त्या काळामध्ये पैठणीचे जॅकेट पैठणीचे शेरवानी परिधान करणारे राजे सुद्धा होते. बरं. आणि त्या पद्धतीने पैठणीचे वस्त्र फक्त महिलांमध्येच नाही पुरुषही वापरायचे आणि पुरुषामध्ये सुद्धा ते लोकप्रिय होते. बरोबर. आणि हे जे वस्त्र आहे मलमलीचा सुद्धा या ठिकाणी व्यापार व्हायचा. हा रोम पर्यंत चालायचा. आणि एक राजमार्ग जो नाणे घाटातून जातो जुन्नर तालुक्यातून नाणेघाट कल्याण असा जो जातो आणि तो कल्याणच्या पुढे बंदरातून रोम पर्यंत हा सगळा माल जायचा. अशा प्रकारचं होतं. इथली मूळची पैठणी असण्याचं आणखी एक पुरावा जर आपण कुठला मान्य केला तर पैठणमध्ये जर गल्ली की ज्या ठिकाणी साडीसाठी लागणारा जो जर आहे तो निर्माण करणारे जर म्हणजे कापडामध्ये जरी जर म्हणजे थोडीशी चमकणारा जो मराठ्यांचं जे जरी पटका निशाण आहे त्याच्यातली जर. आणि तार गल्ली म्हणजे त्याच्यामध्ये ज्या चांदीच्या वगैरे चांदीच्या आणि काही त्याच्यापेक्षा पुढे जर जायचं असेल तर सोन्याच्या तारा तर तारा निर्माण करण्यात तार गल्ली पण होती. साडीवाडामध्ये सगळे विणकर या ठिकाणी राहायचे. रंगारहट्टीमध्ये हे जे रेशीम आहे हे जे साडी विणण्याचं
तर त्याला रंगकाम करण्याचं काम, त्यावेळेस पारंपरिक कलर वापरले जायचे, पारंपरिक हे सगळे नैसर्गिक रंग असायचे आणि 100 200 वर्ष टिकणारे असायचे. अशा जुन्या 400 ते 500 वर्षापूर्वीच्या पैठण्या सुद्धा आज वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला भेटतात. आणि हे वस्त्र अनेक काळ तर टिकतच, परंतु त्याला एक राजमान्यता आहे. आणि पैठणीला वेगवेगळ्या, खरं तर एक शुभ संकेत आहे. पैठणी वेगवेगळ्या समारंभामध्ये किंवा वेगवेगळ्या सणामध्ये घालणं एक चांगल्या पद्धतीचं समजलंही जातं. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आजही आहे. आजही पैठणमध्ये मोठ्या प्रमाणावरती काही विणकर आहेत, जे विणकर पैठणी विणतात आणि त्याच्यामध्ये महिला आहेत. आताच मागच्या महिन्यामध्ये एक ठिकाणी मी गेलो होतो, तर त्यांनी म्हणजे इंग्लंड पर्यंत पैठणीची साडी आजही जाते. बरं, आजही तो जगात पैठणीचं आकर्षण कायम आहे. आजही ती तिथपर्यंत जाते. आणि यामुळं एक मोठा रोजगार निर्माण झाला. एक व्यापारी केंद्र आहेच आहे. मोठा टर्नओव्हर आपल्याला जरी जाणवत नसलं, कोट्यावधी रुपयाचा महिन्याला टर्नओव्हर हा पैठणीच्या निमित्तानं या शहरामध्ये होत असतो. अनेक पैठणीचे दुकानं आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि अनेक विणकर आजही या ठिकाणी आहेत. कालोगामध्ये पैठण राजधानीचं शहर राहिलं नाही, त्यामुळे इतर जे व्यापार आहेत ते व्यापार हळूहळू कमी होत गेले. पण मूळ पैठणीचा व्यापार आजही आहे. क्या बात आहे सर. गव्हाणे सरांनी आपल्याला प्राचीन पैठण ते आत्ता बाजारपेठेचं पैठणीपर्यंतचं जुनं आणि आत्तापर्यंत असा सगळा इतिहास अत्यंत विस्ताराने सांगितला. आणि तोही हा जो तीर्थखांब आहे ऐतिहासिक, त्याच्या परिसरात बसून आपल्याला सगळ्यांना ऐकवला तुम्ही तीर्थखांबाविषयी. आपण त्यांच्याच तोंडून हा सगळा इतिहास ऐकला. सर, हा जो संत एकनाथांचा अंक आहे, हा आम्ही मजकुरासोबत त्या मजकुरामध्ये QR कोड पण देतो. अच्छा, की तो लेख असेल तर तो लेख तुम्ही स्कॅन करावा आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ बघावा. कारण हल्ली सगळेजण व्हिडिओ बघतात. आणि आमचा प्रयत्न असा आहे की या ज्या आपल्या परंपरा आहेत, संस्कृती आहे, संत विचार आहेत, हे नव्या पिढीपर्यंत जावे. आणि मग त्याच्यासाठी जी माध्यमं लागतील ती माध्यमं आपण अंगीकारावीत. म्हणून हे व्हिडिओ अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण ऑडिओ व्हिज्युअलची तरुण पिढीला एवढी सवय लागली आहे. तुम्ही त्याला वाचता जर त्याला वाटलं आपण ऑडिओ व्हिज्युअल मध्ये बघतो, तो QR कोड स्कॅन करून डायरेक्ट मुलाखतीच्या स्वरूपामध्ये सुद्धा तो लेख बघू शकतो, ऐकू शकतो, वाचू शकतो. तर हे सगळं आम्ही आपले जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्ञानबातुकाराम.com नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. याच नावाचं YouTube चॅनल आहे. इन्स्टाला आणि फेसबुकला आम्ही याच नावाने आहोत. तुम्ही आम्हाला फॉलो करा. म्हणजे गव्हाणे सरांसारखे सगळे अभ्यासक मंडळी जी आहेत ती या पद्धतीचे विचार, पैठणची ही जी माहिती आहे आणि एकूणच आपल्या संस्कृती परंपरेची ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. हे शुभम रुपेकर हे या परिसराची सगळी काळजी घेतात. पुरातत्व खात्याच्या आणि तुम्ही आलात पैठणमध्ये तर आवर्जून शुभमला भेटा. हा तीर्थखांब पहा. खूप छान परिसर, रमणीय परिसर, त्यांनी स्वच्छ परिसर ठेवलेला आहे. पुरातत्व खात्याची काय जी परवानगी असेल या गोष्टी घेऊन इथे यावं आणि हा जो आपला संस्कृतीचं हे जे वैभव आहे ते आपण पाहावं अशी या निमित्तानं विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सरांचे आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ.